थँक्यू ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात. कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज आणि 14 गावचे आमचे सिनियर समालोचक जगदीश पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकला. त्याचबरोबर तुम्ही या स्पर्धेमध्ये आवाज ऐकत आहात करण काळन सर, त्याचबरोबर नितीन काळन सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत आहात या कॉमेंट्री बॉक्समधून. आणि त्याचबरोबर स्कोरिंग जर आपण पाहिलं आज दिवसभरामध्ये आणि आजच्या रजनीमध्ये, आतिश पाटील सर देसाई यांचं एक चांगलं स्कोरिंग आहे, पंचांची एक चांगली भूमिका आहे. फॉर्च्यून इव्हेंट कृष्णा म्हात्रे सर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेशी जोडली गेलेली आहे. मॅचला सुरुवात होईल. चला दोन्ही संघांना विनंती, आपण वेळ घेऊ नका, आता आपण सामना सुरू करा. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. सुमित भोईर आणि अनिकेत पाटील ही स्ट्रायकर आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला पहिले षटक भावेश दळवी लीड गोलंदाज, पहिले षटक हाताळतील टीम दातिवली या टीम कडून. मॅचला होते सुरुवात, म्हणजे प्रत्यक्षात क्रिकेटच्या युद्धाला सुरुवात होईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत एक एक सामना जिंकलेला आहे. द्वितीय फेरीची लढत आहे. सामना 4 षटकांचा, पंचांचा येतोय सिग्नल. मॅचला होते सुरुवात. स्ट्रायकर एंडला सुमित भोईर तयार, तर एका बाजूला भावेश दळवी यांच्या हातामध्ये पॉवर प्लेच्या या षटकाचा बॉल, पहिला बॉल द्वितीय फेरीच्या या लढतीतला. भावेश दळवी पहिलं षटक पॉवर प्लेचं, पहिलाच बॉल त्याच्यावरती गेले, आक्रमण चढवला, हल्ला, बॉल सीमारेषा पलीकडे, तडक फडक बेधडक पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय सुमित भोईर यांनी. कडक बॉल सीमा पार षटकार. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलेलं आहे. टीम खंबालपाडा या टीमला विनंती आहे, आयोजन समितीकडून आपला कॅप्टन पाठवा अशी विनंती आहे टीम खंबालपाडा या टीमला. सुमित भोईर यांनी या डावाची सुरुवात षटकाराने केलेली आहे. जबरदस्त सुरुवात, पहिल्याच बॉलचा समाचार, पहिलाच बॉल पाठवला सीमा पार. यावेळेला यॉर्करचा वार केलाय, एक तुमची तर एक आमची, एक बॉल मोठा फटका आला, दुसरा बॉल डॉट आलाय. काय मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलचा रंगलेलं युद्ध तुम्ही पाहिलं. पहिला बॉल मोठा फटका आला, त्यानंतर सुमित भोईर यांना बांधून ठेवलेला आहे. एका बाजूला भावेश दळवी यांनी चांगला बॉल टाकलाय. पाठीमागे माझ्या बरोबर घडलं काय याचा मला विचार करायचा नाहीये, पुढे मला चांगलं काय करता येईल ना याचाच प्रयत्न केलेला आहे. भावेश दळवी यांनी दुसरा बॉल डॉट टाकलाय. स्ट्रायकरला डावकुऱ्या हाताचे आक्रमक फलंदाज सुमित भोईर तयार. टीम दिवा या टीम कडून बॅटिंग करताना थोडेसे पाठीमागे सरले होते, बॅकफूट वरती गेले, जागा बनवली. यावेळेला बॉलने स्टॅनचा वेध घेतलाय, पंचांकडे अपील केली आहे, बॉलची फेकी केली आहे. बघता बघता चातुर्याने चपळतेने या धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. पंचांकडे अपील केली. पुन्हा एकदा ज्या प्रकारे हा फटका खेळला होता, बॅकफूट वरती गेले होते. हाई यॉर्कर पद्धतीचाच बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्यानंतर स्ट्रायकर एंडला बॉलने स्टॅनचा वेध घेतला, परंतु फलंदाज तत्पूर्वी जाऊन पोहोचले होते. चेक केलेला आहे, नोट आउट आहे. पण डायरेक्ट बॉलने स्टॅनचा वेध घेतला आणि त्यानंतर फलंदाजाने सहजरित्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुरुवात जर पाहिली तर धमाकेदार झाली आणि पहिलाच बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सुरुवात दिमागदार केली होती आणि त्यानंतर पहा भावेश दळवी यांची धारदार गोलंदाजीचे वार आपण पाहिले. 2 बॉल अगदी चांगले टाकले आणि त्यानंतर या बॉलने स्टॅनचा वेध घेतला होता आणि त्यानंतर पंचांकडे अपील केली गेली होती. त्यानंतर 1 धाव आणखीन पूर्ण केली. अशा 2 धावा आपण स्कोर बोर्ड मध्ये अंकित करूया, धावसंख्येला पुढे नेऊया. धावा धावफलकावरती आलेल्या आहेत आता तब्बल 8 धावा, 0 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुमित भोईर 3 बॉल खेळलेले आहेत, 8 त्यांनी बनवलेले आहेत. अनिकेत पाटील नॉन स्ट्राइक रेंजला आहेत.
मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती, आता वेळ आपण घेऊ नका. 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. श्रद्धांजली चषक 2024-25 तुम्ही अनुभवत आहात. 2025 हे पर्व डे नाईटचा हा थरार आहे. पूरक प्रकाशामध्ये सुरू असणार हे सर्व सामने. एका बाजूला दिवा संघ आहे तर एका बाजूला संघ दातिवली, अशी लढत. पुन्हा एकदा भावेश दळवी तयार होतील. 3 बॉल टाकलेत, 8 धावा खर्च केलेल्या आहेत. एका बाजूला ज्यांनी या डावाची सुरुवात दिमागदार केली, सुमित भोईर बॅटिंगसाठी तयार होतील. डावखुरी हाताचे एक प्रतिभावंत खेळाडू. याही बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेलगत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत जातो. या प्रयत्नामध्ये धावा त्यांनी खर्च केल्या. तब्बल आतापर्यंत 2 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत, त्या 10. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री जयेंद्र शेठ पाटील, मालक राणी धाबा यांच्या आयोजनाखाली होणारी संपूर्ण स्पर्धा, त्यांचे सर्व सहकारी उमेशदा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही संपूर्ण स्पर्धा आपण अनुभवत आहोत. जागा बनवली, क्षेत्ररक्षक आहेत कव्हर्सला. बॉलची फेकी, एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. पण सुरुवातीचा एक बॉल जर आपण वगळला ना तर बाकीची गोलंदाजी भावेश दळवी यांनी चांगली केलेली आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा चांगला ठेवला आणि फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम खास करून भावेश दळवी यांनी या ओव्हरमध्ये केलेलं आहे. शेवटचा बॉल अजूनही पॉवर प्लेच्या या षटकातील प्रगतीपथावरती आहेत आणि स्ट्रायकर एंडला पहिल्यांदा अनिकेत पाटील बॅटिंगसाठी तयार होतील. यानंतर पॉवर प्लेचं षटक संपलं जाईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते, कारण राईट हँड लेफ्ट हँड हे कॉम्बिनेशन असंच आहे, जिथे तुम्हाला क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलावी लागते, गोलंदाजाला दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागतं. म्हणजे या बऱ्याचशा गोष्टींना क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला सामोरं जावं लागतं. फटका चांगला खेळला आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलच्या खाली आणि अखेरकार विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम दिवा या टीमला. फलंदाज अनिकेत पाटील माघारी. फटका फसला, उभा राहिला बॉल हवेत आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने केलं. विकेटचं पतन, खेळाडू बाद. हॅलो, तर या दरम्यान आमचे शिरडूनगावचे लेजंड खेळाडू भरतदादा पाटील, त्याचबरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती आहे मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत भरतदादा पाटील. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती, आपण वेळ घेऊ नका. आयोजन समितीकडून सूचना येते की आपण अधिकचा वेळ रेग्युलर ओव्हरमध्ये आपण घेऊ नका. ज्यावेळेस कुशल मुवमेंट असेल त्यावेळेस आपण वेळ घ्या, चालेल. सुमित एका बाजूला बॅटिंग करता 11 वरती, क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दीपक भगत आलेले आहेत. बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती भावेश दळवी यांनी अखेरकार संघाला पहिलं सुयश मिळवून दिलं. सुरुवातीचे काही बॉल त्यांचे महागडे होते, परंतु त्यानंतर काय गोलंदाजी केली, गोलंदाजी मधली चमक, धार, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी त्यांनी अंमलामध्ये आणल्या आणि फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये अखेरकार यश आलं. कारण तिकडे फटका फसला, बॉल हवेत उभा राहिला, क्षेत्ररक्षकाने येऊन आपलं काम चोख केलं. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल आणि आता टीम दातिवली या टीम कडून षटक क्रमांक 2 कुणाच्या हातामध्ये सोपवला जाईल बॉल, कुणावरती ठेवला जाईल तो या ओव्हरमध्ये विश्वास. कारण पहिल्या ओव्हरमध्ये भावेश दळवी यांनी खर्च केल्या तब्बल 11 धावा. अक्षय म्हात्रे ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये अक्षय म्हात्रे यांचा खेळ चांगला राहिला होता. ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. एका बाजूला स्ट्रायकर एंडला सुमित भोईर स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी तयार होतील. ही जमीची बाजू आहे टीम दिवा या टीमसाठी, कारण या फलंदाजाला चांगला सूर गवसलेला आहे, चांगल्या लय मध्ये बॅटिंग करत आहेत. परंतु उर्वरित 18 बॉल मध्ये चांगल्या धावा कुटाव्या लागतील. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल, गिअर बदलावा लागेल, धावसंख्येचं प्रलोभन ठेवावं लागेल. परंतु एका बाजूला प्रयत्न आहे ना टीम दातिवली या टीमचा की समोरच्या टीमला आम्हाला कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. कोणाच्या प्रयत्नांना मिळेल यश, या सर्व गोष्टींची चर्चा आपण कॉमेंटरी बॉक्स मधून करत आहोत. अक्षय म्हात्रे तयार ओव्हर नंबर 2 साठी. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती अक्षय म्हात्रे तयार होतील. टॉस झाला होता आणि टॉस दातिवली या टीमने जिंकला होता. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्ट्रायकर एंडला सुमित भोईर तयार. दातिवली विपक्ष दिवा असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. फटका क्लासिकल आहे, क्षेत्ररक्षक जातील का?
क्षेत्ररक्षक 2 गेले होते, परंतु अखेरकार बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. राणी धाबा आलाय धावसंख्या वाढवणारा चौकार. अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट सुमित भोईर. पण अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. आणि फटका काय होता, नजाकत होती त्या फटक्यामध्ये, क्वालिटी होती, ताकद होती, टायमिंग, सर्व काही गोष्टी अगदी योग्य रीतीने जुळून आल्या आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. पुन्हा एकदा या षटकाची सुरुवात केली चौकाराने, मोठ्या फटक्याने. पाठीमागच्या षटकाची सुरुवात केली होती षटकाराने. नाव आहे सुमित भोईर, या नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलंय. समोरच्या बाजूने समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल अक्षय म्हात्रे यांना. हा त्यांचा पुढचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आले बॉलवरती, बॉलची फेकी करतील. जे भावेश दळवी यांनी केलं होतं ना गोलंदाजी करताना, यॉर्कर बॉल टाकले होते, अगदी तेच आता बॉल अक्षय म्हात्रे यांनी टाकायला सुरुवात केलेली आहे. प्रयत्न हाच होता या बॉलच्या पाठीमागे. फलंदाजांना मुवा द्यायची नाहीये, फलंदाजांना बांधून ठेवायचं. पहिल्यांदा स्ट्राईक करतील आता दीपक भगत, स्ट्रायकरला तयार. गोलंदाज अक्षय. खोलवर टप्प्याचा असणारा हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील. मैदानाच्या डाव्या बाजूला बॉल अगदी सहजरित्या वळवला होता, परंतु एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आहे 17. 1 गडी बाद, 17 वरती 1. स्ट्रायकर एंडला सुमित भोईर तयार. चांगली बॅटिंग केली आहे, मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा दुडगूस घातलाय. कॉन्सन्ट्रेशन पुन्हा एकदा खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा अक्षय म्हात्रे आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरती तयार होतील. श्रद्धांजली चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण सर्वजण या रात्रीचा आस्वाद घेत आहोत. एका चांगल्या आयोजनाखाली संपन्न होणारी ही स्पर्धा. बॉलर तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पूर्णपणे बांधून ठेवले या बॉलच्या पाठीमागे. ताकासूर लावू दिला नाही, डावपेच उधळून लावले. आला तो निर्धाव बॉल. म्हणजे हे जे काही मनसुबे आहेत ना ते गोलंदाजांना उधळून लावावे लागतील, परंतु फलंदाजांना रणनीती आखाव्या लागतील, धावा कुटाव्या लागतील, संघर्ष करावा लागेल. आज संघर्ष पराकोटीचा करावा लागेल. आणखीन एक यॉर्करचा वार बांधून ठेवलं याही बॉलच्या पाठीमागे. बॅटिंग करताना फलंदाज सुमित भोईर यांच्या पायामध्ये आता बेड्या टाकलेल्या आहेत, परंतु त्या बेड्या तोडाव्या लागतील. काय गोलंदाजी केली, कमालीचं षटक. पहिला बॉल जर वगळला तर बाकीचे 4 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती चांगल्या दिशेने टाकलेले आहेत. काटकसरीचं षटक. 5 बॉलचा खेळ संपलाय, शेवटच्या एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 17 वरती 1. बॉलर अक्षय म्हात्रे तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचाने सांगितलं दिशा आहे खराब. अक्षय म्हात्रे यांना हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. चांगली गोलंदाजी केली अक्षय म्हात्रे यांनी आतापर्यंत, परंतु हा बॉल दिशाहीन आहे. धावसंख्या 18. 1 गडी बाद. शेवटचा या षटकातला बॉल शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला सुमित भोईर 16 वरती बॅटिंग करतायत 9 बॉलच्या पाठीमागे. अखेरकार मैदानाच्या डाव्या बाजूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गरकन गिरकी घेतली, परंतु बॉलला वळवू शकले नाही. 2 षटकांचा संपला खेळ. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 18. 1 गडी बाद. ऐकूया एक छोटस मधुर संगीत. थँक्यू. चला घाई करा, दोन्ही टीमला विनंती आपण करूया. सामना 4 षटकांचा आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. 18 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अक्षय म्हात्रे यांनी ज्यावेळेस हे षटक हाताळलं त्यावेळेस त्यांनी धावा दिल्या तब्बल 7. पहिल्या ओव्हरमध्ये भावेश आले होते, त्यांनी धावा खर्च केल्या होत्या तब्बल 11. म्हणजे धावसंख्येचा वेग थोडासा मंदावला. धावसंख्येचा जो आलेख ग्राफ आहे तो थोडासा या षटकामध्ये खाली आलेला आहे, परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये तो उंचावला जाईल का हाच प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न आयुष्याला सार्थक लावण्याची शिडी आहे आणि प्रयत्न तुम्हाला सातत्याने करावे लागतात. प्रत्येक प्रयत्नामध्ये यश मिळेल असं नाही, परंतु प्रत्येक यशाचं कारण हा प्रयत्नच असतो. त्यामुळे प्रयत्न करावा लागणार आहे. एका बाजूला धावांसाठी तर एका बाजूला विकेटसाठी. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती सात्विक म्हात्रे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये दीपक भगत तयार होतील. एक बॉल खेळलेला आहे, एकच धाव अवघी बनवलेली आहे. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले ना तर डावकुरे हाताचे आहेत. बॉलर तयार सात्विक.
टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, कमी गतीचा बॉल आणि त्या बॉलचा बोलबाला आला तो डॉट. काय बॉल टाकलाय, जबरदस्त बांधून ठेवलं फलंदाजांना. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा शरीरापासून दूर गेला, आला तो डॉट. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात केली. सात्विक यांनी मनोबल वाढवणारा बॉल टाकलाय, आत्मविश्वास द्विगुणित करणारा बॉल टाकलाय, डॉट आलाय. क्षेत्ररक्षक 2 जातील, परंतु अडवण्याचा प्रयत्न अखेरकार चांगला झालाय. थोडीशी गडबड झाली, बॉलची फेकी केली जाईल. समोर खेळलेला फटका होता. काही धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. 2 धावा आपण धावफलकामध्ये अंकित करूया स्कोर बोर्डला पुढे. सात्विक एक युवा खेळाडू आहेत आणि त्यांच्या खांद्यावरती या षटकाची जबाबदारी दिलेली आहे. पण जबाबदारी तुमचं वय पाहून येत नाही. सात्विक तयार, राऊंड द विकेट. अखेरकार या बॉलने स्टॅनचा वेध घेतलाय, उजवी अष्टी वाकवलीये. फलंदाज क्लीन बोल्ड. थँक्यू. धावा धावफलकावरती आहेत 20 आणि 20 या धावसंख्येवरती धक्का क्रमांक दुसरा लागलेला आहे टीम दिवा या टीमला. एका बाजूला सात्विक काय गोलंदाजी करत आहेत. या गोलंदाजाकडे वेग कमी आहे, परंतु दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीची धार, भेदकता, अचूकता, टप्पा पडल्यानंतर बॉलला दिलेलं वळण, या सर्व काही गोष्टी आता मोहित करतायत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये अल्पेश पाटील आलेले आहेत. संघ एका बाजूला अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. बॅटिंग करताना दिवा. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. कॉलिंग दिलंय. फेक कोणत्या एंडला? तर निश्चित फेक जी केली ती अगदी स्ट्रायकर एंडला केली, परंतु फेक नॉन स्ट्रायकर एंडला हवी होती. परंतु स्ट्रायकर एंडला क्षेत्ररक्षक फेक का करतात? फलंदाजाला खेळून धावावं लागतं आणि जाताना थोडासा फलंदाजाला उशीर लागतो. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज सहजरित्या पोहोचतो आणि त्याचमुळे म्हणजे बहुधा फेक जी आहे ना दुसरा धाव घेताना क्षेत्ररक्षक हे स्ट्रायकर एंडलाच करतात. एखादी संधी निर्माण झाली तर त्या संधीचं सोनं करता येईल. म्हणजे हा जो काय प्रयत्न होता, परंतु काय बॉल टाकलाय, जबरदस्त कमालीचा बॉल. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट बुंदा, बांधून ठेवलं. जबरदस्त बॉल. अशाच बॉलला क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व आहे. फलंदाजाला बांधून ठेवायचं, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं, तर यॉर्करचे वार. बॉलर तयार. सात्विक वळवण्याचा प्रयत्न, कमी गतीचा बॉल. पंचांकडे दाद मागितले आणि पंचांनी सांगितलं दिशा आहे खराब. हा आला तो वाईट बॉल. चला घाई करा, दोन्ही टीमला आपण विनंती करूया, आपण वेळ घेऊ नका. एका बाजूला दिवा संघ आहे तर एका बाजूला दातिवली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. पण मेहनत तुम्हाला करावी लागेल. धावांसाठी धावा येत नाहीयेत, धावा कुटाव्या लागतील. पण मेहनत ही आयुष्यातली अशी गुरुकिल्ली आहे ना, नशिबात नसलेल्याही गोष्टींचे दरवाजे उघडे करू शकते. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे तितकी चांगली साधता आली नाही, परंतु दुसरीचाही प्रयत्न अगदी तत्परतेने केला. 2 धावा बॉलच्या पाठीमागे मिळाल्या. षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 25. 2 गडी बाद. ड्रिंक्स ब्रेक ऑन आहे. श्रद्धांजली चषक आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. आज पुन्हा एकदा या नारिवली गावच्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उमेशदा पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी मला निर्माण करून दिली. त्यासाठी मी सर्वांचा आभार. आणि खास करून पुन्हा एकदा रबर बॉल पावसाळी नंतर पुन्हा एकदा जगदीश पाटील सर जे सिनियर समालोचक आहेत त्यांच्यासोबत पुन्हा एकदा मायक्रोफोन शेअर करायला मिळाला. त्याचबरोबर करण सरांचा उल्लेख करेन आणि त्याचबरोबर नितीन सर ज्यांच्यासोबत आज समालोचन करण्याची संधी मला निर्माण आपण सर्वांनी करून दिली. त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. स्कोरिंगमध्ये आतिश पाटील होते आणि त्याचबरोबर कृष्णा म्हात्रे. फॉर्च्यून इव्हेंट ही संपूर्ण टीम आज कॉमेंट्री बॉक्समधून ही सर्व काही गोष्टी जोडल्या गेल्या होत्या.
आजचा या स्पर्धेचा दुसरा आणि दुसरी रजनी आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. अजून बरेचसे काही सामने शिल्लक आहेत. सुरुवात आपण सोडली नाही, शेवट आपण चुकू नका. या स्पर्धेचा लाख मोलाच्या स्पर्धेचं आयोजन, पर्व पहिलं भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचा आपण आस्वाद घेत आहोत. श्रद्धांजली चषक 2025 शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. पहिल्या डावातला अंतिम षटक कुणाच्या खांद्यावरती या षटकाची जबाबदारी दिली जाईल. प्रयत्न हाच अंतिम षटकामध्ये नेहमी असतो की समोरच्या टीमला कमी धावामध्ये थांबवायचं, परंतु यावेळेला ते प्रयत्न पाहायला मिळतील का? परंतु बॅटिंग करताना अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांसाठी फलंदाजांना जावं लागेल. हेच ते षटक आहे जिथे फलंदाजांना आता काहीतरी करायचं आहे, कारण या ओव्हरमध्ये धावा आल्या नाहीत. तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 7 आल्या, पाठीमागच्या षटकामध्ये 7 आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून चांगली बॅटिंग टीम दिवा या टीमला करावी लागेल. दोन्ही गावं जर आपण पाहिलं तर अगदी जवळजवळ ही 2 गावं आहेत आणि या 2 गावातील या 2 संघांमध्ये ही लढत आहे. बॉलर तयार, अंतिम षटकाचा खेळ. अखेरकार पहिला बॉल डॉट टाकलाय. दोन्ही वेळेला जर आपण पाहिलं ना तर 2 षटकांची सुरुवात जर आपण पाहिली तर डॉट बॉलने झाली. 2 षटकांची सुरुवात ही मोठ्या फटक्याने झाली. पहिलं षटक सुरुवात झालं आणि त्या पहिल्या षटकाचं स्वागत षटकाराने केलं, दुसऱ्या षटकाचं स्वागत चौकाराने केलं आणि 2 षटकांचं जे स्वागत आहे ना ते डॉट बॉलने झालंय. उजव्या स्टिचच्या बाहेर जाणारा बॉल, पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब, जागेवरतूनच पाय रवत खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेरकार हा बॉल सोडून दिला. सुमित भोईर 11 बॉलच्या पाठीमागे 16 त्यांनी कुटलेले आहेत, परंतु आज धडाकेबाज बॅटिंग करावी लागेल. या मॅच मध्ये धावांची बुक वाढवावी लागेल, गिअर बदलावा लागेल. शफल झालेत, परंतु शफल झाल्यानंतर हा बॉल थोडासा बाहेर टाकला. पंचाने सांगितलं की खेळण्याच्या आवाक्याच्या बाहेरचा आहे, हा दिशाहीन आहे, हा वाईट बॉल आहे. धावसंख्या आता पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. 27 धावा 2 गडी बाद. या षटकामध्ये अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मेहनत ही तुम्हाला करावीच लागते. जिद्द, चिकाटी याही गोष्टींना क्रिकेटमध्ये महत्व आहे. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती विनीत तयार होतील. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला सुमित भोईर, डावकुरे हाताचे आक्रमक फलंदाज. यावेळेला हा बॉल वळवला, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग लेगला बॉलवरती येतील. म्हणजे अगदी ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय ना त्याच प्रकारची गोलंदाजी, परंतु इथे जी फेक केली ती फेक पकडताना झाली थोडीशी गडबड. मोबदला मिळाला आणखीन एका धावेचा आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती कोण आहे तर सुमित भोईर, ज्यांनी आतापर्यंत चांगला खेळ उभा केलेला आहे बॅटिंग मध्ये. परंतु पहिल्या डावाचा तो फिनिशिंग टच देतील का? कारण अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 29, 2 गडी बाद. प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे की या सरासरीने जर धावा कुठल्या तर 35 पर्यंत दिवा संघ मजल मारू शकेल. परंतु ही जर तरची गोष्ट आहे. प्रत्यक्षात शेवटच्या 4 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय? बॉलर तयार, शफल होऊन पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या ताकात सूर लावू दिला नाही. पुन्हा एकदा डावपेच उधळून लावलेले आहेत. आता एका बाजूला सुमित भोईर यांना गोलंदाजाचं वाचन करावं लागेल. चांगली पुस्तक आणि चांगली माणसं ही वाचल्याशिवाय समजत नाही. आता फलंदाजाला गोलंदाजाचं वाचन करावं लागेल आणि त्यानंतरच फटके खेळावे लागतील, कारण आतापर्यंत काही बॉल डॉट आलेत. सुमित भोईर तयार, आता आक्रमण केलंय, ताकदीचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे बॉलच्या खाली आले, बॉलची फेकी करतायत. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा पूर्ण, आता तिसरी मिळेल. चौथीचा प्रयत्न केला जाईल का? तर हो, केला गेलाय आणि फेक आता नॉन स्ट्रायकर एंडला केली गेली आहे. आणि अखेरकार आता तिसऱ्या पंचांकडे 4थ्या धावेसाठी रेफर केलेला आहे. 4थी धाव पूर्ण आहे की अपूर्ण आहे? फेक स्ट्रायकर एंडला केली आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडला फेक केलेली आहे आणि फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला अल्पेश पाटील धावत चाललेले आहेत. पॉपिंग ग्रीज मध्ये पोहोचलेत का हेच पाहावं लागेल. याची पडताळणी सुरू आहे. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे जी शेवटची धाव आहे त्याच्यावरती जी धाव येईल का? फलंदाज जाऊचीच्या स्वरूपामध्ये माघारी जातील.
आणि या बॉलच्या पाठीमागे नफा ना तोटा मिळाला धावा 4, म्हणजे बॅट्समन नोट आउट आहेत. क्रिकेटमध्ये एक दुर्मिळ गोष्ट, फलंदाज 4 धावा धावून काढतात आणि त्याचा प्रत्यय आला. 33 धावा, 2 गडी बाद, शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सुमित भोईर. आज ज्वालामुखी प्रमाणे बॅटिंग करावी लागेल. बारा वाजून 53 आक्रमण केलं. या बॉलवरती हल्ला चढवलाय, बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे आणि या बॉलवरती मोहर लागली आहे ती सरळ 4 धाब्यांसाठी. बॅटने केलाय बॉलवरती वार, बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. राणी धाबा चौकार. शेवटचा बॉल या षटकातला प्रगती पथावरती आहे. जंग हत्यारो को लगता है इरादो को नहीं, आणि ते इरादे मजबूत ठेवत हा बॉल समोरच्या बाजूला पाठवला. सुमित भोईर यांनी सरळ 4 धाव्यांसाठी. आता अंतिम षटकातला शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. टीम दातिवलीला सत्र क्रमांक 2 मध्ये धावा किती बनवायच्या आहेत, टीम दिवा या टीमला कोणत्या धावसंख्येचा बचाव करायचा आहे. शेवटचा बॉल बरंचसं काय सांगून जाईल. एका बाजूला विनीत तयार होतील, आतापर्यंत त्यांनी 12 खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल खेळण्यासाठी सुमित भोईर तयार. 15 बॉल खेळत असताना बनवले धावा त्यांनी तब्बल 26. दातिवली विपक्ष दिवा. पहिल्या डावातला शेवटचा बॉल, पाठीमागच्या बाजूला शॉट फाईन लेग आहेत, बॉल वरती गेले, एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही. एकाच धाबेवरती समाधान मानावं लागेल. प्रथम बॅटिंग करताना टीम दिवा या टीमने बनवलेले आहेत धावा 38. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत टीम दातिवली या टीमला. 24 बॉल 39 धावा. हॅलो, राजू काटेला विनंती करेन आपण या आणि आमच्या एक सन्मान करू आपण. आमच्या कल्याण डोंबिवली 40+ चे खेळाडू ज्यांचा खूप चांगला परफॉर्मन्स असते, ते दातिवली टीमचे अतुलदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान या मंचावरती करूया. चला, अतुलदादा पाटील यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करतोय आपण. राजू काटेच्या शुभ हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सत्कार या व्यासपीठावरती होत असताना त्याचबरोबर एक सन्मान करू ज्यांचा आवाज आज आपल्याला डे नाईट फॉर्मॅटच्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या दिवस रात्रीमध्ये ऐका मिळाला, ते नवी मुंबईचे निलेश सर मर्डेकर यांचा आपण या मंचावरती सन्मान करू. शिवदास नवनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते निलेश मर्डेकर सरांचा सन्मान करतो आपण. टॉससाठी यायचे पेठालीचे कॅप्टन आणि वीर बजरंग शिरडून टीमचे कॅप्टन. या पुढची लढत दोन्ही टीमचे कॅप्टन या पेठाली आणि वीर बजरंग शिरडून. चला सुयोग लगेच या टॉससाठी. वीर बजरंग शिरडून आणि पेठालीमध्ये 4 ओव्हरची मॅच नंतर पाहायला मिळेल. या मॅच मध्ये अतिशय मला सांगते धावा झाल्यात त्या 38. 39 टार्गेट आहे. चला टॉस त्याचबरोबर अक्षय यांनी आपण सुद्धा यावं, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू. मात्र त्यापूर्वी टॉस कैलास पाटील यांना विनंती करेन. टॉस करायचा आहे 2 संघामध्ये. टीम पेटालीच्या विरोधात वीर बजरंग शिरडून. 4 षटकांचा सामना असेल. बंटी आहे
हेडाचा कॉल आहे. हेड आलाय. हेड आलाय. चला टॉस शिडून संघाच्या बाजूने. निर्णय फिल्डिंग. पेंडिंग नाही, फिल्डिंग. पेशाने वकील सुद्धा त्यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राइज विनिंग टीमला दिलं जाईल. दिवा किंवा तात्युली. येणारा चेंडू फ्रीट असेल. पंचांचा इशारा येतोय. पहिल्याच बॉल नो होता त्यामुळे हा फ्रीटचा बॉल आहे. वेगवान बॉल होता बघा. हीच तर खासियत आहे आकाश वारेकरची. पहिला बॉल नक्कीच नो बॉल होता. आकाशला माहिती त्याचा हात एष्ट्यानं लागला त्यामुळे नो बॉल घोषित करण्याला बऱ्याच वेळा काही गोलंदाजाचा पायही लागतो. तेव्हाही नो बॉल घोषित केला होतं क्रिकेटमध्ये. आकाश वारेकडे वेळ थोडासा कमी असतो, मात्र गावाडी टीमसाठी तो वेळ काढतो. डे फॉर्मॅटमध्ये फारशा स्पर्धा आकाश खेळला नाहीये. जॉब सुद्धा त्याच्यासाठी महत्वाचं आहे करिअरसाठी. बरेचसे खेळाडू दिवा संघाचे आपण पाहिलं तर जॉब सांभाळून क्रिकेट खेळतात. आकाश रिव्हर्सच्या माध्यमातून बघा फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. सचिन कडू सरांचा इशारा येतोय. राणी धाबा चौकार. सहा धावा दाबाल कधी लागलेत. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. वेग प्रचंड आकाश वारेकरकडे. आणि जरी 39चं टार्गेट असतं असं वाटते आकाश ओम समी उल्लेख करेल. आकाश आहेत आणि केले त्यामुळे ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकते कारण गोलंदाजी चांगली आहे. सुरुवातीचा काळ आपण पाहिलं शहरी संघामुळे सुद्धा भरपूर मागणी असायची आकाश वारेकरला. मात्र क्रिकेट जॉबमुळे थोडेसे ते फारसा वेळ देऊ शकले नाहीयेत क्रिकेटला. हा चेंडू उंच गेलाय. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. मिडऑफला क्षेत्ररक्षक धनेश पाटील आहे त्यामुळे चूक करणार नाहीयेत. धनेश पाटील एक चांगला झेल टिपलाय. विनीतला माघारी परतावं लागेल. फास्ट खेळा. यानंतर एक मॅच आहे टॉस झालेला आहे. शेड्यूल संघ टॉस विन आहे. धनेश पाटील एक चांगला झेल टिपलाय. धनेश पाटील, अनिकेत पाटील, शंभू पाटील. शंभू बऱ्याच वेळा दिवा संघामध्ये खेळत नाही. म्हणजे दिवा प्रीमियर लीग शंभू खेळतात. अनिकेत पाटील यांचे बंधू राजे आहेत शंभू पाटील. आणि धनेशने एक चांगला झेल टिपलाय मिड ऑफला.
आकाश वारेकरच्या खात्यामध्ये पहिली विकेट. 6 या धावसंख्येतून आता जयेश म्हात्रे आलेत आणि निवृत्ती म्हात्रे, 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये. म्हात्रे बंधू तुम्हाला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल खराब होता, त्याला पाठवून दिला कव्हरच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जयेश म्हात्रेच्या बॅटमधून बघा पहिल्याच बॉल होती, चौकार आलाय. सचिन कडूसरांना तुम्ही बघताय आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. खूप चांगली भूमिका, एक चांगले फिरकी पट्टू आहेत. रवींद्र संघाडी भरपूर चांगलं क्रिकेट खेळतात, रेग्युलर क्रिकेट, आणि जसा वेळ मिळेल पंचांच्या भूमिकेत सुद्धा असतात. आकाश, हाही फटका चांगला आहे, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळत आहेत, सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये बघा 14 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. 39चं टार्गेट होतं. 18 बॉलमध्ये आता 25 करायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. वीर बजरंग शिडून टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पेठाली संघाला बॅटिंग करायची पुढच्या मॅचमध्ये. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. काल आपण पाहिलं तर पहिला संघ आपण पाहिला काटेई संघ जो सुपर 8मध्ये क्वालिफाय झाला. त्यानंतर RM11 सोनारपाडा संघ 2 सामने जिंकून सुपर 8मध्ये 2 संघ क्वालिफाय झाले. आज बघायचं आहे पहिला संघ सुपर 8मध्ये कोणता क्वालिफाय होईल आजच्या दिवसामध्ये. दिवाकीस दातिवली अशी लढत तुम्ही पाहायला मिळते. त्यानंतर पेठाली विरुद्ध वीर बजरंग शिडून तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहे. 40+ मधनं देसाई आणि उंबारली 40+, 2 संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झाले आहेत. उदय 40+चे 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. बघा तिसरा संघ सेमीफायनलसाठी कोणता क्वालिफाय होईल. गोलंदाजी करण्यासाठी ओम आलेत. दोस्ती चषकमध्ये बेस्ट बॉलर होते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानात. तोच गोलंदाज ओमला तुम्ही पाहतायत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. जयेश म्हात्रेच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार आले. नेहमी चर्चेत असतात जयेश म्हात्रे, निवृत्ती म्हात्रे. या संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय अतुल पाटील, सोपान म्हात्रे आमच्या मॅच स्वीटरवरती उपस्थित आहेत. हे समर्थक आहेत, स्वतः चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. अतुल पाटील आजही 40+ खेळतात. सोपान म्हात्रे एक काळ त्यांनीही गाजवलेला आहे, रेग्युलर क्रिकेट खेळलेले आहेत. 18 बॉल 25. हा चेंडू टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या वरून, सीमारेषेच्या बाहेर. दीपकने प्रयत्नच केले नाहीयेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. प्रयत्नच केले नाहीये दीपकने. अशा कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. पहिल्या मॅचमध्ये अनिकेतने असाच तर एक झेल पकडला, तोही षटकार जाणार होता. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपावा लागतो तुम्हाला, आणि हेच अनिकेत सांगतायत. कॅचेस विन द मॅचचे 17 बॉल 19 या मॅचमध्ये करायचे. निवृत्ती म्हात्रे पहिल्या मॅचचा हिरो, 39 रन्स त्यांनी केले होत्या. ऑप्शनच्या बाहेर होता, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 21, 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 रन्स या मॅचमध्ये आता करायचे. मॅच थोडीशी सोपी झाली आहे. जयवनमान क्रिकेट संघ दातिवली, जयवनमानचा आशीर्वाद नेहमीच दातिवली टीमच्या पाठीशी राहिले. जेव्हा जेव्हा हा संघ स्पर्धा जिंकतो, कोणत्याही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांची ट्रॉफी मिळतात, लगेच हनुमानच्या मंदिरात जातात, तिथे त्या दर्शन घेतात. सर्व संपूर्ण टीमला तुम्ही पाहता. लॉंग आपला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, चूक होणार नाहीये. कौशलने एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज निवृत्ती म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन.
विशाल मडवी आलेत. 16 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. 21 धावा झालेले आहेत. जयेश कदाचित हे सांगतात सिंगल डबलने आता आपण या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो आणि त्यासाठी इन्व्हाइट केली. निवृत्तीने थोडीशी घाई दाखवली. पहिल्या मॅचमध्ये 39 रन्स त्यांनी केले होते. या मॅचमध्ये 7 धावा त्यांनी केलेल्या आहेत. चला जास्त वेग घेऊ नका. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. शिडून विरुद्ध पेठाली पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दहिसरच्या नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा सुपर 4मध्ये तुम्ही शिडून संघाला पाहिलं होतं. त्यानंतर आताच नागावची स्पर्धा तिथेही सुपर 4मध्ये. त्यामुळे नाईट स्पर्धेमध्ये चांगला खेळ राहिलेला आहे वीर बजरंग शिडून टीमचा. त्यामुळे चांगली मॅच पुढची पाहायला मिळेल. लेग बाईटचा इशारा येतोय गुरुदास भोईर सरांचा. 22 धावा धापलकवती लागलेत. गुरुदास भोईर आपण म्हटल्यानंतर नक्कीच त्यांचा एक खूप चांगला उल्लेख मला आवडला, तो म्हणजे स्थानिक समालोचक. तर या मॅचमध्ये समीकरण सोपं झालंय. 15 बॉल 17 ची गरज आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. रेग्युलरच्या मॅचेस आहेत त्यामुळे मॅच टाय झाली. सर्वप्रथम विकेट त्यानंतर टॉस. ओमला तुम्ही पाहताय रणवीरमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतोय. विशाल मडवी नो स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला जयेश मात्रे आहेत. अजूनही फलंदाजी भरपूर खोलवर आहे. विनीत बाद झालेत. निवृत्ती बाद झालेत. अक्षय मात्रेसारखा फलंदाज या टीमकडे. विक्रमला तुम्ही पाहतायत. अनिकेत आहेत. विनीत मडवी सारखा अष्टपैलू खेळाडू या टीमकडे. फुलटॉस बॉल होता. खराब बॉल होता. त्याला योग्य उत्तर दिलंय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. राणी दाबा चौकार. बॅटमधून सलग 3रा चौकार आलाय. पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती 2 चौकार त्याने मारले होते. हा 3रा सलग चौकार आलाय. धावा झाले 26. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 रन्स आता या मॅचमध्ये करायचे. अतिश आपण पाहतो ही मॅच आता सोपी होत चालली आहे जयनमान क्रिकेट संघ दातिवली टीमसाठी. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी जुनू डोंबिवली संघाला पराभूत केलं. तेव्हाही अक्षयने चांगली गोलंदाजी केली. पलटवार केला अक्षय मात्रेने. साईडला खेळायचं होतं आणि जेव्हा जेव्हा हा फटका खेळलेत नक्कीच विशाल मडवी बघा ना किती वेगाने धावत आहेत. लेग बाईस. 27 धावा झाल्यात. 12 धावांची अजूनही गरज आहे. पहिल्या मॅचमध्ये जुनी डोंबिवलीच्या विरुद्ध असाच फटका खेळले. निवृत्ती धावत आले आणि त्यानंतर जयेश रनआउट झाले होते. हेमंत केनी सरांना तुम्ही बघू शकाल. लेजंड क्रिकेटर पेटाली म्हटल्यानंतर हेमंत केनी साहेबांची हेमंत दादांची नेहमीच चर्चा राहिलेली आहे. हेमंत केनी एक लेजंड क्रिकेटर. ऋतिक केनीला तुम्ही बघू शकाल पुढच्या मॅचमध्ये. एका बाजूला हेमंत केनी, दुसऱ्या बाजूला भरत पाटील. 2 लेजंड्स तुम्हाला पाहायला मिळतील. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 रन्स या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. या मॅचमध्ये जयनमान दातिवली टीमला 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. चला सामना लगेच सुरू करायचे. 2 षटका 27 धावा झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14, या ओव्हरमध्ये 13. दीपकने तो प्रयत्न करायला हवा होता जो षटकार गेला. अजून मजा आली असती मॅच मध्ये. चला फिल्डिंग लगेच सेट करायची दिवा संघ. आणि तेच संकेत सांगतात की प्रयत्न तू केला असता, झेल मिळाला असता, नाही मिळाला असता, कदाचित षटकारही अडला असता. कदाचित दीपकचं म्हणणं असं होतं की बॉल दिसला नसावा. या सर्व काही गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. बोलणं सोपं आहे. क्रिकेट ज्यावेळी आपण खेळत होतो. दीपक भगत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. दिवा म्हटल्यानंतर दिवा शहरामध्ये क्रिकेटची क्रेज भरपूर आहे. दिवा, दातिवली, बेतवडे, आगासन, साबेगाव, माटाडी. ज्यावेळी आगासन संघ दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक सुपर 4 मध्ये आला त्यावेळी त्या सर्वच गावांमध्ये एक आनंदाचं वातावरण होतं. 12 वर्षानंतर ओमसे आगासन संघाने ती ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन गेले. त्यानंतर मिरवणूक सोहळा तुम्हाला पाहायला मिळाला. केजू मुंडे अँड कंपनी. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. उद्या यायला विसरू नका. या स्पर्धेच्या 3ऱ्या डे नाईट फॉर्मॅट तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलीच मॅच आगासन 40+ विरुद्ध नारिवली 40+. तुम्हाला 4 वाजता रिपोर्टिंग करायचं. त्यानंतर निर्जे विरुद्ध देसाई प्रमोद रेग्युलरची मॅच. त्यानंतर पुन्हा 40+ ची मॅच आहे. काटे 40+ विरुद्ध वाकलन 40+.
त्यानंतर पुन्हा रेग्युलरची मॅच घेसर विरुद्ध आगासन, त्यानंतर कोणी ए विरुद्ध वाडेगर आणि सागा विरुद्ध वडवली बी अशा मॅचेस उद्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे उद्या यायला विसरू नका. उद्या स्पर्धेची तिसरी दिवस रात्र तुम्हाला पाहायला मिळेल. बघा लगेचच खेळाडू गेले, विचारपूत केली संकेत भगतने खास करून. नक्कीच लागलाय बॉल. कारण ऑन साईडला खेळायचं होतं. 11 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. टेनिस बॉलमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा दुखापत होते. 11 चेंडूमध्ये 12 करायचे आहेत. याच दातिवली संघाने 3 ओव्हरमध्ये 64 धावा सुद्धा या स्पर्धेत कुठल्या होत्या. त्यानंतर 34 षटक मेडन आला अतिश, त्यानंतर 3 धावा आल्या होत्या. ऑफस्टमच्या बाहेर होता, त्याला छेडछाडी केली. दीपकने विकेट घेतली. मॅच ऑन, मॅच संपली नाहीये. 10 चेंडूमध्ये अजूनही 12 या मॅच मध्ये करायचे आहेत जयनवान क्रिकेट संघ दातिवलीला. क्या बात आहे. धन्यवाद डीजे. नाही रंगाबाई आलेत का? नाही शक्ती मात्रे यांच्या बघा दातिवली संघाला सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला 1000 आणि चौकाराला 500. तर या शक्ती मात्रे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बघा शक्ती मात्रे यांनी आपला एटीएम खुला केलेला आहे. मॅच अजूनही 10 बॉल 12 करायची आहे. आणि जगदीश पाटील यांनी आताच माहिती दिली की रंगाबाई आलेत. हा चला रंगाबाई या आपण मंचावरती. आणि आमचे पिंटू पाटील यांना सुद्धा विनंती आहे व्यासपीठावरती या. नाही रंगाबाई आल्यानंतर एक वेगळी छान लागते स्पर्धेला. नाही आपले बघा आमचे भाचे तुम्ही बघू शकाल सुयोग पाटील यांना टीव्ही स्क्रीनवरती. पण मॅच रफ अँड टफ आहे. आता आपण मॅच कडे वळूया. 10 बॉल 12 करायचे आहेत. इथे बॅट चेंज लागली आहे मात्र शॉर्ट थर्डमॅनला संकेतकडे संधी नव्हती. दीपक थोडेसे नाराज आहेत. 1 रन्स मिळाली आहे. फलंदाजी करण्यासाठी आलेत. आपण बघतोय विक्रम मात्र तुम्ही पाहताय 9 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. क्रिकेट असा खेळ आहे, कधी काय होईल क्रिकेट या खेळामध्ये सांगता येत नाहीये. कधी पलटवार होऊ शकतो. ज्यावेळी सतरंगी ट्रॉफीमध्ये आम्ही मॅच पाहिली होती खांबालपाडा विरुद्ध शिडून, जवळजवळ 7 ते 7 विकेट गेले शिडूनचे. त्यानंतर भरत पाटील आले. 2 बॉलमध्ये 4 करायच्या होत्या आणि त्यांनी गोल्डन सिक्सर मारला होता. क्रिकेट या खेळामध्ये कधी काही होऊ शकतं. 9 बॉलमध्ये 11 करायचे या मॅचमध्ये. लेजंड्स भरपूर वेळा उलटफेर करतात. आणि एक लेजंड मैदानाच्या आतमध्ये आहेत विशाल मडवी. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे धनेश पाटीलने कोणती चूक केली नाहीये. दीपकच्या खात्यामध्ये विकेट. 12 बॉल 12ची गरज असताना आता मॅच मध्ये कलाटणी मिळाली आहे. 8 बॉलमध्ये 11 करायचे आहेत. धन्यवाद डीसे. 8 बॉलमध्ये आता 11 करायचे आहेत. पहिल्या इनिंगमध्ये 2च विकेट गेले होते आतिश सांगतायत. त्यामुळे आता इक्वेशन कंपल्सरी आहे कारण की इथे दुसऱ्या इनिंगमध्ये 4 विकेट गेले. त्यामुळे 8 बॉलमध्ये 11 कंपल्सरी करायचे आहेत. त्या दातिवली टीमला पलटवार केलाय दीपक भगत उर्फ काकाने या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. आणि धनेश पाटीलने काय झेल टिपलाय बघा. लॉंग ऑफला 2 झेल त्याने आतापर्यंत टिपलेले आहेत. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. डावखुला त्याचे गोलंदाज. बॉल चांगला होता त्यामुळे फारसं टायमिंग झालं नाही विशाल मडवीचं. आणि लॉंग ऑफला एक चांगला झेल टिपलाय. 8 बॉल 11 या मॅचमध्ये आता करायचे आहेत. 12 बॉल 12ची गरज होती. इथे सुमित एक सिंगल मेल गलीमध्ये सुमितला तुम्ही पाहताय. 7 बॉलमध्ये आता 10 करायचे आहेत. 29 धावा झालेले आहेत. या मॅच कालही या स्पर्धेची पहिला दिवस रात्र होती. रात्रीमध्ये आपण पाहिलं तर 40 धावाही चेस करायला कठीण जात होत्या. आज देसाई 40+ संघाने सुद्धा 40 केले होते. 41 चेस झाल्या नाही वडवली 40+ला. आणि इथे 39चं टार्गेट होतं. आता 7 बॉलमध्ये 10 करायचे आहेत कंपल्सरी. त्याचं कारण विकेट जास्त गेलेत. कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये फिरकी अस्त्र बाहेर काढतील. अनिकेत पाटीलला इन्व्हाइट केलं जाईल. त्यामुळे हा बॉल महत्वाचा आहे या मॅचमध्ये आपण पाहिलं तर.
7 चेंडूमध्ये 10ची गरज आहे. समोर उंच गेलाय आणि जाईल खेळाडू कक्षाच्या दिशेने. निवृत्ती मात्रे यांचं खेळाडू कक्षामध्ये स्वागत करत असताना येतोय सिक्सर. बघा शक्ती मात्रे यांनी पारितोषिक लावलं. षटकाराला 1000, चौकाराला 500 आणि षटकार आलाय. विक्रमला 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल शक्ती मात्रे यांच्याकडनं. शक्ती मात्रे आपले हार्दिक स्वागत. आमचे विकास मडवी आले असतील तर आपण या आपले हार्दिक स्वागत. या संघाचे खंदेश समर्थक यांच्या माध्यमातून नेहमीच तुम्हाला परी 11 जगदंब वाकलन बी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. त्या संघाचे पुरस्कर्ते सुद्धा दातिलीचे समाजसेवक विकासजी मडवी, ठाणे महानगरपालिकेचे आमचे लाडके उपमहापौर रमाकांतजी मडवी साहेब सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. 6 बॉलमध्ये आता 4 करायचे आहेत, मात्र कंपल्सरी करायचे आहेत. उद्या 4 वाजता रिपोर्टिंग करा. नारिवली 40+ आणि आगासन 40+. 5 वाजता निजे रेग्युलर आणि रिची मात्रे प्रतिष्ठान जय वागेश्वर देसाई. पुन्हा 6 वाजता काटेई 40+ आणि वाकलम 40+. 7 वाजता घेसर विरुद्ध आगासन रेग्युलर. 8 वाजता खोनी ए विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर. 8 वाजता 9 वाजता सागा विरुद्ध वडवली बी. अशा मॅचेस होतील. सर्वांनी वेळेवर या, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागेल, लक्षात घ्या. आयोजकांना विनंती असेल, राजू काटे आपल्या खेळाडूंना सूचना करा 4-4:30 पर्यंत तुम्ही 4ला रिपोर्टिंग करा. 4लाच, अन्यथा पेनल्टी लागेल. नारिवली आणि आगासन नाही 5ला आले तर पेनल्टी लागेल ना. मग तर मॅचेस होणं गरजेचं काय. आयोजकांना रात्रभर थांबावं लागतं, पुन्हा दुसऱ्या दिवशी यायचे. 6 बॉल 4 आणि बॉलर येत आहेत. अनिकेत ज्या गोलंदाजाचा मी उल्लेख केला होता, शेवटच्या बॉलवरती षटकार आला, तो एक ऊर्जा देऊन गेला दातिवली टीमला. आणि तो षटकार कुठे गेला तर खेळाडू कक्षाच्या दिशेने. विक्रम याच खेळासाठी जाणले जातात. अनेक वेळा विक्रमने दातिवली संघाला अडचणीत बाहेर काढल्या. अनिकेत म्हात्रेंनी तो कारनामा बऱ्याच वेळा केलेला आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, मॅच सुरू करायची. पुढच्या दोन्ही टीम्स आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. पेटाली आणि वीर बजरंग शिरडून. शिरडून संघ सुद्धा आपण पुढच्या मॅचमध्ये इन ऍक्शन मध्ये. पहिलाच बॉल अकोट टप्प्याचा होता. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. काय फिल्डिंग केली बघा. अल्पेशचं मी कौतुक करेल. 2 धावा इथे जरूर मिळाल्यात अनिकेतला, मात्र फटका चांगला होता. 6 बॉलमध्ये 4 करायचे होते, आता 5 बॉलमध्ये 2 करायचे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. कदाचित आता अल्पेश हा विचार करते 2 हात जर टाकले असते कदाचित झेलही मिळाला असता. म्हणजे इतकं सोपं नाही. धावत येणं, झेल पकडणं या भरपूर गोष्टी कठीण आहेत. क्रिकेट हा खेळ थोडासा आपल्याला सोपा वाटतो, मात्र तो भरपूर कठीण आहे. 5 बॉलमध्ये आता 2 करायचे आहेत कंपल्सरी. पुढच्या मॅचमध्ये वीर बजरंग शिरडून टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एक चांगला संघ आहे. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये उलटफेर करण्याचा कारनामा वीर बजरंग शिरडून टीमने केलेला आहे. हा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बघा. ओम वेगाने धावतायत. आउटफील्ड फास्ट आहे आणि या बरोबरच सामना जिंकलाय. जय हनुमान दातिवली संघ पोहोचलाय सुपर 8 मध्ये. अभिनंदन विशाल मडवी अँड कंपनी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच घोषित करणार. मात्र शिडून संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची. धावा चेस करत असताना मग अनिकेत म्हात्रेचा आनंद तुम्हाला पाहायला मिळतो. आणि मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करणार आहोत. धन्यवाद. रुपेश शेठ पाटील यांच्या शुभस्थापन देणार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 6 चेंडूमध्ये 12 धावांची खेळी करणारा जयेश म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला जयेश या. एक साडी बघा निवृत्तीला मिळाली, एक साडी आता जयेशला मिळाली. मॅन ऑफ द मॅच साठी साडी तुम्हाला पाहायला मिळते. आणि विक्रम यायचे आपल्याला 1000 रुपये. शक्ती म्हात्रे यांच्याकडनं अनिकेतसाठी 500 रुपये आणि त्यांनी चौकार मारला शेवटच्या बॉलवरती. आणि त्यानंतर आपण पाहतोय विक्रमने एक षटकार मारला, त्यासाठी 1000 रुपये शक्ती म्हात्रे यांच्याकडनं. संकेत हा फटका कोणता वेगळा होता फटका जो चौकाराला डबल उलटा सुलटा.
आणि 10,000 रुपये सुद्धा आहेत दातिरी संघ आदेजी भगत. नाही तर बघायचं ना, जयेश म्हात्रे साडी मिळाली कोणाला देतील हाही प्रश्न आम्ही त्यांना विचारूच. जयेश या, जयेश म्हात्रे लवकर या ना. विक्रम आपण या, आपल्याला